नमस्कार. डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे प्रोटीन लिकेज थांबवा, किडनी वाचवा. तर यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत डॉक्टर भाऊसाहेब पाटील. डॉक्टर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर भाऊसाहेब पाटील यांनी BMS ची पदवी घेत आपलं शिक्षण पूर्ण केलंय. पुणे आणि नाशिक येथे त्यांचं हॉस्पिटल्स आहेत. किडनी, लिव्हर, हेपेटायटिस, डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस, मणक्याचे विकार, हार्ट ब्लॉकेज इत्यादी यशस्वी उपचार त्यांनी आतापर्यंत केलेत. तर 15 वर्षांपासून आयुर्वेद, बायोटेक्नॉलॉजी, रिजनरेटिव्ह मेडिसिन इत्यादी विषयांवर डॉक्टर सध्या रिसर्च करतायत. डॉक्टर, तुमचा हा प्रवास खरंच खूप छान आहे आणि आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे, की किडनी प्रोटीन लिकेज हे उपचाराने बरे होतात का? प्रोटीन लिकेज जेव्हा आपल्याकडे पेशंट येतं, तर त्याच्या युरिनमधून प्रोटीन लिकेज झाल्याचं आपल्याला दिसतं. ही प्राथमिक स्वरूपाचं पायरी असते किडनी फेल्युअरची. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतं, त्याच्याकडे आपण युरिन जेव्हा टेस्ट करतो आपण त्याची, तेव्हा त्याच्या युरिनमधून प्रोटीन लिकेज 2+ 3+ आपल्याला दिसतं किंवा अल्बुमिन त्याच्यामधून आपल्याला ट्रेस झालेल्याचं दिसत असतं. परंतु पेशंटला ते मनावर ते पेशंट असं घेत नाही, की आपण ही प्राथमिक पायरी आहे म्हणून. डॉक्टर पण तसं त्यांना सजेस्ट करत नाही. कारण आपण पहिल्यांदाच जर असं कोणी पेशंट आपल्याकडे आलं, तर आपण प्रोटीन लिकेज हे पहिल्याच याच्यामध्ये थांबवतो आणि त्याचं म्हणजे प्रोटीन लिकेज जर त्याचं थांबलं, तर तो किडनी फेल्युअरपासून किंवा डायलिसिसपासून किंवा क्रिएटिनिन जेव्हा वाढत जातं ब्लडमध्ये, हं, तर हं. ते आपल्याला तिथंच त्याला थांबवता येतं. ही प्राथमिक पायरी झाली. आणि दुसरं म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याकडे त्याचं क्रिएटिनिन हाय झालेलं असतं, हं, तेव्हा हं. ते आपल्याकडे येत असतं. मग ते किडनी फेल्युअरचे स्टेज त्याने पार केलेले असतात. आणि बऱ्याच वेळेस पेशंट आपल्याकडे येताना डायलिसिस स्टार्ट करून सुद्धा आलेला असतो. मग तो आपल्याला प्रश्न करतो, की डायलिसिस थांबेल का? परंतु हे डायलिसिस थांबवणं हे सहजा शक्य होत नाही हं, हं. प्रत्येकाला. परंतु काही याच्यामध्ये पेशंटांना आपण डायलिसिस थांबवू शकतो. असे पेशंट आपल्याला निवड करता येतात, की ज्यांचं युरिन फ्लो खूप चांगला आहे. ज्यांचं क्रिएटिनिन डायलिसिस केल्यानंतर 2 ते 3 वर आलेलं असतं. म्हणून अशा पेशंट जे न्यूली डायलिसिस करतात, अशा पेशंटांचं आपल्याला डायलिसिस हे थांबवता येतं. ज्या पेशंट जे क्रॉनिक पेशंट असतात, ते 10 ते 12 वर्षापासून जे डायलिसिस करत आहेत, ज्यांचे हं, युरिन फ्लो नाही आहे, हं. अशांचं आपल्याला डायलिसिस थांबवता येत नाही. कारण त्यांचं नेफ्रॉन हे 100% डॅमेज झालेलं असतं. कारण एकदा नेफ्रॉन डॅमेज झालं, तर ते रिव्हर्सेबल नसतं. आणि आपल्याला आतापर्यंत आपण जे पेशंट आपल्याकडे आले आहेत, हं. त्यांचे अनुभवाने आपण असं सांगू शकतो, की माझ्याकडे जे पेशंट आता आम्ही घेत असतो, त्यांचं जे डायलिसिस आहे, ते बऱ्या प्रमाणात थांबलेलं आहे आणि क्रिएटिनिन जे आहे, ते पण सुद्धा रिड्यूस झालेलं आपल्याला दिसतं. निश्चितच. डॉक्टर, मग आता डायबिटीज हा आजार आता कोणत्याही वयोगटात होतो. त्याला कुठलाच वयोमर्यादा नाहीये. मग आता डायबिटीज ही रिव्हर्सेबल आहे का? डायबिटीज हा टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीजचे टाइप असतात आणि आपण साधारणतः आपल्याकडे जे ॲडल्ट्स किंवा जे पेशंट येतात, तर ते आपल्याकडे डायबिटीज टाइप 2चे पेशंट आपल्याकडे येतात. डायबिटीज हा जसा हेरिडिटीने सुद्धा हं, हं. तो होत असतो, म्हणजे हं. अनुवंशिकतेने होत असतो. जसं आता ओव्हरवेट असतात, त्याच्याने पण होत असतो. अनेक कारणं डायबिटीजची आहेत. हायपरटेन्शन आहे, आपल्याला खूप ट्रेस असतो. त्याच्याने सुद्धा डायबिटीज हा वाढलेला आपल्याला दिसत असतो. पण तो रिव्हर्सेबल आहे का? हे फार मोठं रिसर्चचा भाग आहे. आतापर्यंत आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो, तर कुठेतरी त्याला इन्शुलिन 3 वेळेस ते घेत असतात. डायबिटीजच्या गोळ्या घेत असतात. मग अशा आर्टिफिशियल ट्रीटमेंटमुळे काय होतं, की त्याचे जे बेटा सेल असतात ते डॅमेज होत असतात आणि असे बेटा सेल डॅमेज झाल्यानंतर ते रिव्हर्सिबल करणं हे केमिकल मेडिसिनला शक्य होत नाही. तर याच्यामध्ये आम्ही 15 वर्षापासून रिसर्च केल्यानंतर आम्हाला असं आढळलं आहे आमच्या औषधाने, की डायबिटीज हा हळू-हळू
जे इन्शुलिनचे प्रमाण त्याचं वाढत असतं आणि शुगर ही कमी कमी होत जाऊन आणि आम्ही पथ्य त्याला देत असतो. विशिष्ट त्याला जे औषधांसोबत जे आपण त्याला देत असतो, पथ्य देत असतो आणि त्यानुसार पेशंट बऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला म्हणजे हे पेशंट त्यांच्यावर अवलंबून असतं, कितपत तो पथ्य पाळतो आहे, योग्य आहार-विहार कसा घेत आहे, तर ते आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला ते अवलंबून असतं. निश्चितच डॉक्टर, मात्र ॲलोपॅथी ट्रीटमेंटमध्ये आणि तुमच्या ट्रीटमेंटमध्ये नेमका फरक काय आहे? आणि तुमच्या ट्रीटमेंटमुळे पेशंटला काय फायदा होतो? हां, पेशंट जेव्हा आपल्याकडे येत असतो, तेव्हा तो म्हणजे 10 ते 12 प्रकारच्या ॲलोपॅथिक टॅबलेट खात असतो. हं, जसं हं. सोडियम बायकार्बोनेट, कॅल्शियम आणि हायपरटेन्शन अशा टॅबलेट तो घेत असतो. मग आपण आपल्याकडे आल्यानंतर पेशंटला आपण आपल्या नॅचरल टॅबलेट आपण नॅचरल ट्रीटमेंट आपण सुरू करतो. आपली बॉडी एक नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्यांना ॲब्झॉर्ब लवकर करतं आणि केमिकलच्या ज्या गोष्टी असतात, टॅबलेट फॉर्म म्हणा, इंजेक्शन फॉर्म म्हणा, तर त्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये पेशंटला मिळत असतं. मग आपण आपली ट्रीटमेंट देत असताना किडनीच्या जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, तेव्हा आपण त्याला त्याचं कॅल्शियम हे बंद करतो पहिल्या हं. दिवशी आणि आपलं जे नॅचरल फॉर्ममध्ये तयार केलेलं कॅल्शियम आपण त्याला देतो आणि हे पॅरामीटर्स आम्ही दर 5 दिवसांनी, 4 दिवसांनी हे हं, टेस्ट हं. लॅबमध्ये टेस्ट करत असतो आणि त्यावेळेस आपल्याला असं आढळून येतं, की त्याचं कॅल्शियम हे जे रिड्यूस झालेलं हं, असतं, हं. त्याचं कॅल्शियम ते ते नॉर्मल किंवा हाय रेंजमध्ये झालेलं असतं आणि त्याला त्याचा खूप मोठा फायदा झालेला त्या ठिकाणी आपल्याला लॅबच्या रिपोर्टमधून दिसत असतो आणि पेशंट जेव्हा घाबरलेल्या स्थितीत हं, हं. असतो, जेव्हा त्याला क्रिएटिनिन वगैरे जे वाढलेलं असतं, जेव्हा ते रिड्यूस होतं, हं, हं. तेव्हा त्याला वाटतं आणि त्याला खात्री पटते, की आपण चांगल्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून जात आहोत. निश्चितच डॉक्टर, मात्र युरिक ॲसिड हे उपचारानंतर कमी होतं का? हां, युरिक ॲसिड एक वेस्ट प्रोडक्ट असतं आपल्या याच्यामध्ये. त्याचंही आपल्या शरीराला उपयोगी असतं. परंतु जर ते हाय झालं, तर ते किडनी फेल्युअरला ते देखील कारणीभूत ठरतं हं, हं. आणि आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तर डॉक्टर त्यांना गोळ्या वगैरे देत असतात आणि ते आपल्याला परमनंटली घ्याव्या लागतात, पेशंटला घ्याव्या लागतात. परंतु आपण युरिक ॲसिडच्या गोळ्या देखील बंद करतो आणि आपले नॅचरल ट्रीटमेंट युरिक ॲसिडला आपण देतो आणि त्याच्यामुळे किडनी पुन्हा चांगली कार्य करायला लागते. निश्चितच. डॉक्टर, तुमच्याकडून आपल्याला अधिक मार्गदर्शन हवंच आहे. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की किडनी स्टोन देखील अनेकांना होत असतं. किडनी स्टोनला देखील वयोमर्यादा नसते. मग किडनी स्टोन बिना ऑपरेशन निघतो का? हां, किडनी स्टोन किडनीमध्ये जेव्हा रिनल स्टोन आपण ज्याला म्हणतो, तर तो जेव्हा पेशंट आपल्याकडे येतं, तर ते कधी 14 कधी 8 हं, असे हं. किडनी स्टोनचे पेशंट आपल्याकडे येत असतात आणि ते बऱ्याचदा हं, डॉक्टर हं. लिथोट्रिप्सीने ते हं, हं. लेझर सर्जरी करून ते काढतात. परंतु त्याच्यामध्ये काय होतं, की वारंवार आपण जर असं केलं, तर किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण आपण त्याला नॅचरल मेडिसिन देऊन किडनी स्टोन हा हळू-हळू विरघळायला सुरुवात होते आणि 15 दिवसात, 1 महिन्यात जसं किडनीचे स्टोनच्या साईजवरती अवलंबून असतं आणि तो विरघळून किडनीच्या लघवीद्वारे तो बाहेर पडतो. निश्चित. मला डॉक्टर, पॉलिसिस्टिक किडनी डिसीजची पण ट्रीटमेंट तुमच्याकडे होते का? हां, पॉलिसिस्टिक किडनी असा विकार आहे. तर पॉलिसिस्टिक किडनी जेव्हा पेशंट आपल्याकडे येतं, तर त्याला कदाचित माहीत नसतं. जेव्हा त्याची सोनोग्राफी आपण हं, करतो, हं. तेव्हा आपल्याला ते माहीत होतं, की हा पॉलिसिस्टिक किडनीचा पेशंट आहे. किडनीचे भरपूर डिसीजचे प्रकार आहेत, परंतु एक पॉलिसिस्टिक किडनी हा त्यातला एक प्रकार आहे. पॉलिसिस्टिक किडनी म्हणजे काय, की आई-वडिलांकडून येणारा डिसीज आहे तो. जसं काही एखाद्या आपण आई-वडील यांच्याकडून आपल्याला संपत्ती मिळते, तसं ते एक संपत्ती स्वरूप म्हणा, तसं ते एक डिसीज आपल्याला आई-वडिलांकडून येतो आणि त्याच्यावर आपण सक्सेस अशी ट्रीटमेंट करतो. कारण त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या सिस्ट तयार झालेल्या असतात आणि ते हळू-हळू त्याच्या किडनीची साईजमध्ये वाढ होते
आणि त्याचं हळूहळू युरिन कमी व्हायला लागतं, क्रिएटिन वाढायला लागतं आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो, मग हळूहळू त्याचं डिझॉल्व्ह व्हायला लागतं. सीस्ट जे असतात त्या डिझॉल्व्ह हं, व्हायला हं. लागतात आणि पॉलिसिस्टिक किडनी डिसीजपासून बऱ्याच प्रमाणात त्याला आपल्याला स्वस्त करता येतं. निश्चितच डॉक्टर मात्र ट्रीटमेंट नंतर जी-एफ-आर मध्ये वाढ होतो का? हां, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आपण त्याला म्हणतो. जसं किडनी रक्त फिल्टर करत हं, असते. हं. तर किडनी फेल्युअरमध्ये काय होतं, की किडनी ब्लड फिल्टर करत नाही आणि त्याच्यामुळे क्रिएटिनिन, युरिया जे काही वेस्ट प्रॉडक्ट असतात त्या युरिनमध्ये आणि आपल्या युरिनद्वारे ते फेकले जात नाहीत. हं, ते हं. रक्तामध्ये सतत वाढत असतात आणि त्याच्यामुळे डायलिसिस पेशंटला हप्त्यातनं 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा जसं त्याचं क्रिएटिनिन, युरिया वाढलेला असेल त्याच्यावर ते अवलंबून असतं. मग डायलिसिस जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो डायलिसिस करीत असताना, मग आपण त्याला हळू आपले ट्रीटमेंट सुरू करतो आणि तो जे टॅबलेट वगैरे भडीमार करत असतो. जसं की बऱ्याचदा पेनकिलर घेत असतात आणि जसं नेफ्रॉलॉजिस्ट त्यांना सजेस्ट करतात, की सोडियम बायकार्बोनेट, हायपरटेन्शनच्या मेडिसिन, इन्शुलिन. परंतु हळू ह्या गोष्टी आपण त्यांना जे काही इमर्जन्सी मेडिसिन आहेत, ते आपण त्यांना देत असतो आणि जसं आपण पॅरामीटर चेक करतो, क्रिएटिनिन, युरिया जसं रिड्यूस होत जातं आणि त्याच्यानंतर मग हळू त्या टॅबलेट पण आपण त्याच्या कमी करत जात असतो आणि त्या प्रत्येक त्याच्या टेम्परमेंटवर ते अवलंबून असतं. प्रत्येक पेशंटची डायलिसिस हे थांबेल असं नाही. ज्यांचे युरिन आउटपुट नसेल, तर त्याचं डायलिसिस आपल्याला थांबवता येत नाही आणि ज्याचं युरिन आउटपुट खूप आहे आणि क्रिएटिन, युरिया डायलिसिस केल्यानंतर जर रिड्यूस होत असेल, हं, आपण हं. प्रत्येक वेळेस त्याचं पॅरामीटर चेक करतो आणि त्याच्यानंतर मग ठरवतो, की याचं एक डायलिसिस बंद करायचं का दुसरं बंद करायचं. ते त्याच्या टेम्परमेंटवर अवलंबून असतं. निश्चितच डॉक्टर आत्तापर्यंत तुम्ही डायबिटीज, किडनी स्टोन, डायलिसिस या पेशंट्सला उपचार केलेले आहेत, त्यांना उपचार दिलेले आहेत. मात्र त्या पेशंट्सचे तुमच्याबाबतचे काही अनुभव आहेत, जे त्यांनी तुम्हाला शेअर केलेत, जे तुम्ही आज सांगू शकता? माझ्याकडे येणारे पेशंट जे असतात ते सौदी अरब, कतार, ओमान हं, हं. हे अरबिक पेशंट जास्त प्रमाणात अ, येतात आणि सुरुवातीला जे माझ्याकडे पेशंट आलेत, तर त्यांचं क्रिएटिन वगैरे जे वाढलेलं होतं, युरिया वाढलेला होता. परंतु आपण ते औषधाने किंवा उपचाराने ते रिड्यूस करत होतो. हं, हं. पण बऱ्याचदा पेशंट आपल्याकडे डायलिसिसचं पेशंट आपल्याकडे येत असतं. असं एकदा म्हणजे 75 वर्षाची आजी होती आणि तिच्या किडनी फेल्युअरमध्ये ती आपल्याकडे आली आणि ती डायलिसिस घेत होती. वीकली 3दा ती डायलिसिस घेत होती आणि नंतर ते आपण तिला सजेस्ट केलं, की हे तुमचं डायलिसिस जे आहे, हे थांबू शकतं. कारण तिचं डायलिसिस केल्यानंतर जे क्रिएटिनिन आणि युरिया जो होता, तर तो बऱ्या प्रमाणामध्ये आवाक्यात होता आणि 4 ते 5 याच्यामध्ये तो होता. मग त्याच्यानंतर आपण तिला ठरवलं, की तुमचं डायलिसिस हे बंद होऊ शकतं. पहिल्यांदा आपण त्यांना डाएट प्लॅन दिला, तर आपलं मेडिसिन दिलं आणि त्यांचं आपण एका वीकमध्ये त्यांचं तिघही डायलिसिस पहिला अनुभव होता माझा तो. तिघही डायलिसिस मी थांबवलं. प्रत्येक 3 दिवसानंतर आपण त्यांचं पॅरामीटर चेक करत होते. क्रिएटिनिन, युरिया हा किती कमी झाला आहे का वाढला आहे. परंतु तिचा जो आपल्या ट्रीटमेंटच्या नंतर तिचा युरिया, क्रिएटिन हे वाढत नव्हतं आणि ते रिड्यूस होताना आम्हाला दिसत होतं. त्याच्यानंतर आम्ही तिला ट्रीटमेंट तिला 2 आपल्याकडे 10 ते 12 दिवस ट्रीटमेंट दिली. त्याच्यानंतर तिला 2 महिने मेडिसिन दिली आणि ती 3 महिन्याच्या आतमध्ये ती आपल्याला रिटर्न चेकला आली. तेव्हा आम्ही बघितलं की तिचं युरिया, क्रिएटिनिन हे स्टेबल राहिलेलं होतं. जसं की 3, 3.5 याच्यावर ते थांबलेलं होतं आणि तिला डायलिसिसची गरज पुन्हा भासली नाही आणि तिचं शरीरामध्ये चेंजेस झालेले होते. तिला जे वीकनेसपणा वाटणे, तिला गिडीनेस वाटणे, व्हॉमिटिंग ह्या सेन्सेशन तिचं सगळं बंद झालेलं होतं आणि तिला गुड फीलिंग होत होतं आणि त्याच्यानंतर तिने आपला प्रचार-प्रसार केला आणि जे विदेशातून आपल्याला पेशंट येण्यास
जास्त प्रमाणात सुरुवात झाली. ह्या माझा पहिल्या पेशंटचा खूप चांगला अनुभव होता. माझ्याकडे किडनी स्टोनसाठी नारायण पेशंट घेऊन आला आणि त्याने सांगितलं की सर याला किडनी स्टोन झाला आहे. तर त्याला माहीत होतं की आपण किडनी स्टोनचं चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करतो. पण त्याने सांगितलं की मला पण हातापायामध्ये मुंग्या आणि विकनेस येणे असं होत आहे. मग मी त्याला टेस्ट लिहून दिल्या आणि त्या टेस्टच्या नंतर त्याला 450 त्याच्यामध्ये शुगर त्याची डिटेक्ट झाली. मग आम्ही बघितलं की त्याचं वय 40 ते 42 आहे. तर अशा वयामध्ये सुद्धा एवढी हाय शुगर बघितली आणि त्याला खात्री होती की सर मला ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने देतील. मी त्याला सजेस्ट करू शकत होतो की इन्शुलिन घे किंवा डायबिटीजच्या गोळ्या घे. परंतु त्याला तसं न करता आम्ही त्याला आमच्या नॅचरल ट्रीटमेंटच्या माध्यमातून, आयुर्वेद ट्रीटमेंटच्या माध्यमातून त्याला आपण त्याला रिकव्हर केलं आणि आज त्याची शुगर जी आहे ती 140, 130 वर आलेली आहे. हे फार मोठं आपल्या आयुर्वेदाचं यश आहे. नमस्कार, मी नारायण गुडगे. मी एक सरांकडे, पाटील सरांकडे एक पेशंट घेऊन आलेलो किडनी स्टोनचं. तर ते किडनी स्टोनचं पेशंट आणल्यानंतर त्या पेशंटला मी औषध दिलं. औषध दिल्यानंतर त्या पेशंटला पण फरक पडला आणि मी सरांना विचारलं की सर माझी तब्येत अशी एकदम खराब व्हायला लागली आणि वाढत चालली. तर सरांनी मला विचारलं की तुम्ही कधी शुगर चेक केली आहे का? मी म्हटलं नाही सर. तर सरांनी माझी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये शुगर चेक केली. शुगर चेक केल्यानंतर माझी शुगर त्यावेळेस 450 होती. 450 होती. तर सर म्हणले तुम्हाला शुगरचा त्रास आहे. तर तिथून सरांनी माझे लॅबवरती मला चेक करायला लावले. लॅबवरती मी चेक केलं तरी पण तेवढीच शुगर भरली, 450 झाली. नंतर सरांनी त्याच्यावर मला ट्रीटमेंट द्यायला चालू केलं. ट्रीटमेंट देत असताना सरांनी फक्त आयुर्वेदिकवरतीच मला ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट सरांनी द्यायला स्टार्ट केल्यापासून पूर्ण माझी 1 महिन्याच्या आतमध्ये सरांच्या त्या औषधावरती आणि सरांच्या आयुर्वेदिक गोळ्यावरती माझी शुगर कमीत कमी 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये 130, 140 अशी लेवलने शुगर आता सध्या माझी आहे. आणि पूर्ण म्हणजे त्यावेळेस शुगर ज्यावेळेस माझी चेक केली त्यावेळेस माझ्या अशा अंगातून रक्त पण येत नव्हतं. ज्यावेळेस सरांनी ट्रीटमेंट द्यायला चालू केली तर 1.5 महिन्यामध्ये माझं रक्त वाढ झाली आणि माझे शरीर पण, तब्येत पण माझी थोडी सुधारणा झाली आणि सरांनी दिलेल्या गोळ्या औषधाचा त्याच्यावर पूर्णपणे 100% इलाज झाला. तर त्या आयुर्वेदिकवरती दिलेल्या सरांच्या आयुर्वेदिकच्या गोळ्या औषधावरती बाहेरची मी एक गोळी कुठली आणि बाहेरचं कसलंच औषध किंवा कुठलं इंजेक्शन मी आतापर्यंत कुठलंच घेतलं नाही. तर ह्या माझ्या शुगरचं ट्रीटमेंट झालं. आता मी पूर्ण 8 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतलेली. तर आज माझी शुगर 140, 130 अशी शुगर आहे आणि बाहेरचं मी एक इंजेक्शन कुठलं घेत नाहीये किंवा बाहेरची कुठली गोळी मला कंटिन्यू चालू नाही. सरांच्या सगळ्या त्या ट्रीटमेंटनं आणि सरांच्या गोळ्या औषधावरती पूर्ण माझी शुगर आता लेवलमध्ये येत आहे. माझे एक रिलेटिव्ज आहेत आणि त्यांचे जेव्हा माझ्याकडे त्यांचे रिपोर्ट आलेच तर त्यांचे क्रिएटिनिन हे खूप हाय झालेलं होतं. मी त्यांना ट्रीटमेंटची सुरुवात केली आणि 4 ते 5 वर्षे त्यांची ट्रीटमेंट सतत चालू असताना कधीतरी ते ट्रीटमेंट खंडित करत होते. मग असं असताना मी बंगलोरला होतो. त्यावेळेस ते माझ्याकडे आले. त्यावेळेस त्यांचं क्रिएटिनिन 14 झालं होतं, 14 वर झालेलं होतं आणि मी त्यांची ट्रीटमेंटला सुरुवात केली. एक रिजनरेटिव्ह स्टेम सेल मेडिसिन जे असतं ते आमच्या दुसऱ्या हॉस्पिटलला आम्ही त्यांचं सुरुवात केली आणि त्यांच्यासोबत माझीसुद्धा ट्रीटमेंट सुरू ठेवली आणि त्यांचा रिझल्ट मला 1 महिन्यानंतर आम्ही बघितला. मध्ये आम्ही बघत होतो, परंतु ते काही फार मोठं त्याच्यामध्ये रिड्यूस झालेलं आम्हाला दिसत नव्हतं. पण 1 महिन्यानंतर त्यांचं 2 वर क्रिएटिनिन आलेला होता, युरियासुद्धा नॉर्मलवर आलेला होता. हा त्यांचा खूप मोठा मला अनुभव आलेला होता. म्हणून मी पेशंटांना सांगू इच्छितो की आपण क्रिएटिन, युरिया हे वाढलेलं असताना घाबरून न जाता आपण योग्य उपचाराला सामोरे गेलं तर तुम्हाला खूप मोठी
तुमच्या आरोग्याचं जे नुकसान टाळता येईल, डायलिसिसपासून तुम्हाला थांबवता येईल आणि पहिल्या आणि दुसऱ्या पायरीवर किडनी फेल्युअरला देखील थांबवता येईल. तर आपण अशा पद्धतीनं जे आपण उपचार आपण सुरू केले आहेत, तर तुम्हाला घाबरून न जाता पेशंटांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन योग्य उपचार करून घ्यावेत. निश्चितच डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिली, छान मार्गदर्शन केलं आणि तुमच्या पेशंटचा अनुभव आम्हाला शेअर केला. याचा फायदा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना होईल. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.